करुणाधाम आश्रम सातधारा इथून अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर हा रस्ता आहे। हा उतरायला सगळा घसरडा आहे। पायऱ्या अशा केल्या आहेत पण पायऱ्या इतक्या छोट्या आहेत, घसरायला होतं। इथून खाली उतरायला जरी 15 पायऱ्या असल्या तरी देखील 20-25 मिनटं लागली। आणि इथून हा पुढं जायचा पूल, अजून पुलापर्यंत जायचं आहे मला, पण घसरडं असं ज्या पायऱ्या होत्या त्या संपल्या आणि आता हा रस्तासुद्धा सगळा कच्चा रस्ताच आहे आणि हात पूल नर्मदे हर। या पुलाला मागील परिक्रमेत आलो त्यावेळेला डाव्या उजव्या बाजूला धरायला कठडे तरी होते। यावेळेला कठडे तुटलेत आणि एकाच 3 खांबाला मिळून उजव्या हाताला एक कठडा आहे की जो आत्ता पुढं आल्यावर मी व्हिडिओ करतोय म्हणून डाव्या हाताचा हा पहिला कठडा आहे। संपूर्ण बाकी खांबांना धरायला कुठेही कठडे नाही। तसेच काही आडव्या ज्या लाकडं टाकलीत त्यातली काही पाय ठेवले की वागतायत, त्यामुळं 2-2 पायऱ्या 2-2 लाकडांवरती पाय ठेवून पुढं जायचं आहे। आणि हा पुढला रस्ता असा, इथे सगळा रस्ता ओला आहे। बूट 2-2 4-4 इंचांनी माती चिटकून चालणं थोडं जिकिरीचं आहे, पण पर्याय नाही। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। मी शिरीष कवठेकर, राहणार धायरी, पुणे। मी
नुकतीच नर्मदा परिक्रमा केली. नोव्हेंबर 25 ते मार्च 26 या काळात ही परिक्रमा मी केली. या परिक्रमेतील काही फोटो व्हिडिओ हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती लोड केले आहेत, जेणेकरून ज्यांनी परिक्रमा केली नाही त्यांना एक मानसिक परिक्रमा केल्याचा आनंद मिळेल आणि या सगळ्या तीर्थांचं दर्शनही होईल. माझे हे चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर त्याचेही असेच फोटो जर मी लोड केले तर आपणास ते सहजपणे पाहायला मिळतील. तसेच हा माझा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा चॅनल पाहण्यास प्रवृत्त करा. या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये काही जर माझ्या त्रुटी आढळल्या तर त्याही सांगा, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर ते दुरुस्त करता येतील. नर्मदे हर.